नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजपर्यंत वाक्यविचार, त्यानंतर पूर्ण शब्दविचार, वर्णविचार हे भाग संपवत आलेलो आहोत आणि या मराठी व्याकरणाच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि अंतिम टप्प्यामध्ये आजचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे अलंकार. मित्रांनो, अलंकार या शब्दाचा अर्थ होतो दागिना. अलंकार या शब्दाचा अर्थ होतो दागिना. मग आम्हाला अलंकार म्हणजे दागिना शिकायचा आहे का? हो, दागिना शिकायचा आहे, परंतु तो भाषेचा दागिना शिकायचा आहे. परंतु तो कशाचा दागिना शिकायचा आहे? भाषेचा. म्हणजे ज्याप्रमाणे दागिन्याने स्त्रीला किंवा पुरुषाला सौंदर्य प्राप्त होतं, जास्तीत जास्त स्त्रीला म्हणा, दागिन्याने जसं स्त्रीला सौंदर्य प्राप्त होत असतं, त्याच पद्धतीने हे अलंकार आमच्या भाषेला सौंदर्य प्राप्त करून देत असतात. अलंकार हे रूढार्थाने अलंकाराचा अर्थ काय होत असतो? दागिना होत असतो. आपण जे बोललेलं आहे ते. सर्वप्रथम अलंकाराचा अभ्यास भरत नावाच्या व्याकरणकाराने केला होता. त्याच्या पुढे भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलेल्या तंत्राला किंवा गुणधर्माला काय म्हणतात मित्रांनो? भाषेचे अलंकार म्हणतात. हे अलंकार काय करतात? तर भाषेला शोभा आणतात किंवा भाषेला या अलंकारामुळे डौल येते. तर कधी कधी त्या भाषेच्या अर्थाचं हे सौंदर्य कसं असतं मित्रांनो? खुलून दिसत असतं. अलंकार भाषेचे हे बाह्य घटक नसतात म्हणायचं का? तर ते भाषेचे अंतर्घटक असतात. ते भाषेला अधिक परिपुष्ट करीत असतात, भाषेमध्ये अधिक भर घालत असतात. अलंकार हा रस निष्पत्तीला पोषक ठरतात. अलंकारामुळे पुढे जे होती ती रस निष्पत्ती असते. अलंकाराचे विद्यार्थी मित्रांनो मुख्य किती प्रकार पडतात असा जर प्रश्न विचारला तर सांगायचं की अलंकाराचे मुख्य किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडत असतात. मग त्या 2 प्रकारामध्ये एक आहे शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार. मित्रांनो, शब्दालंकार कशाला म्हणतात? तर शब्दालंकार म्हणजे हे बघा, त्यावेळेस भाषेच्या सौंदर्यामध्ये शब्दातून व्यक्त होणाऱ्या अर्थावर आधारलेले अलंकार असतात आणि त्यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होतं, तेव्हा त्या अलंकाराला कोणता अलंकार म्हणत असतात? शब्दालंकार. वर बघा, हे अर्थालंकार. जे अलंकार शब्दावर आधारलेले असतात, म्हणजे ज्यातून केवळ शाब्दिक चमत्कृती घडत असते, त्यास शब्दालंकार असं म्हणत असतात. आणि जे अलंकार शब्दाच्या अर्थावर अवलंबून असतात त्या अलंकाराला अर्थालंकार असे म्हणत असतात. ज्या अलंकारातून किंवा जे अलंकार शब्दाच्या चमत्कृतीतून साध्य होतात त्यांना शब्दालंकार असे म्हणत असतात. आणि जे अलंकार तुम्हाला त्या शब्दातून उत्पन्न होणाऱ्या त्या अर्थावर अवलंबून असतात त्यांना कोणते अलंकार म्हणतात रे? अर्थालंकार असे म्हणत असतात. मग शब्दालंकाराचे किती प्रकार आहेत? तर शब्दालंकार आम्ही 3 भागामध्ये अभ्यासणार आहोत. पहिला आहे अनुप्रास, दुसरा आहे यमक आणि तिसरा आहे श्लेष. तुम्हाला याच्यावरच एका दिवस आउट ओळखण्यासाठी प्रश्न येईल, वेगळा घटक ओळखा म्हणून. अनुप्रास अलंकार, यमक अलंकार, श्लेष अलंकार, एका दिवस रूपक अलंकार येईल. त्यावेळेस मित्रांनो तुमचा वेगळा घटक कोणता असेल रे अलंकाराचा? रूपक अलंकार असेल. का? तर रूपक हा कोणता अलंकार आहे मग मित्रा? तर रूपक हा अर्थालंकार आहे. आणि आमचे शब्दालंकार कोणते कोणते आहेत? अनुप्रास, यमक आणि श्लेष हे 3 अलंकार कोणते आहेत? शब्दालंकार आहेत. कारण या अलंकारामध्ये शब्दाच्या चमत्कृतीमुळे आम्हाला हे अलंकार साधले जातात. शब्दाच्या चमत्कृतीमुळे या अलंकाराचा बोध होतो, म्हणून याला काय म्हणतात रे? शब्दालंकार म्हणतात. आणि बाकी सर्व जे अलंकार अभ्यासायचे आहेत ते अलंकार कशामध्ये मोडतात मित्रा? त्या अलंकाराचा प्रकार होतो अर्थालंकार. मग पुढे गेल्यानंतर बघा, एक एक अलंकार आपण बघणार आहोत. अर्थालंकारामध्ये मग साम्यधिष्ठित प्रकारे सगळे अर्थालंकाराचे प्रकार आहेत. तुम्हाला हे काही प्रश्न येणार नाही की कोणतं साम्यधिष्ठित आहे, कोणतं कार्यकरण भाव आहे धिष्ठित आहे, कोणता विरोध आहे, कोणता अन्य, असा प्रश्न येणार नाही. फक्त प्रश्न लक्षात ठेवा, शब्दालंकार हे 3च आहेत. एक अनुप्रास अलंकार, दुसरा रूपक अलंकार, एक अनुप्रास अलंकार, दुसरा यमक अलंकार आणि तिसरा श्लेष अलंकार. मग ह्या 3 शिवाय जर कुठलाही अलंकार आला तर त्याला काय म्हणा तुम्ही? त्याला म्हणा तुम्ही अर्थालंकार. आता पुढे बघा, अलंकार म्हणजे काव्य विभ्रम होय असे कोणी म्हटले होते रे?
तर रासरी जोग यांनी म्हटलं होतं. आणि अलंकार कर्णाच्या कवच कुंडलाप्रमाणे आहेत असं म वा धोंडे यांनी म्हटलं होतं. हे दोन नावं लक्षात ठेवा. अलंकार म्हणजे काव्य विभ्रम असं कोणी म्हटलं होतं? रासरी जोग यांनी म्हटलं होतं. आणि अलंकार कर्णाच्या कवच कुंडलाप्रमाणे आहेत असं म वा धोंडे यांनी म्हटलं होतं. मग शब्दालंकार आम्हाला बघायचे आणि शब्दालंकारामध्ये पहिला अलंकार बघायचा मित्रांनो, अनुप्रास अलंकार. लक्षात ठेवा, अनुप्रास अलंकार म्हणजे जेव्हा काय म्हणायचं, अनुप्रास अलंकार म्हणजे जेव्हा दिलेल्या वाक्यांमध्ये एखादे अक्षर दिलेल्या वाक्यामध्ये एखादे अक्षर हे पुन्हा पुन्हा आले असेल, म्हणजे त्या आलेल्या पुन्हा पुन्हा आलेल्या अक्षरावरून जर आम्हाला भाषेमध्ये हे गोडवा निर्माण होत असेल, भाषेमध्ये सौंदर्य ची भर पडत असेल, तर त्याला काय म्हणायचं रे? अनुप्रास अलंकार म्हणायचा. म्हणजे एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची किंवा अधिक अक्षराची पुनरावृत्ती होते. मी शब्दाची म्हणत नाही, तर कोणाची म्हणतो रे आपण? अक्षराची किंवा एकापेक्षा अधिक अक्षराची पुनरावृत्ती होते, तेव्हा त्याला कोणता अलंकार म्हणायचं मित्रा? त्याला म्हणायचं अनुप्रास अलंकार. गडद निळे जलद भरून आले. मग काय इथे येते रे? इथे ग दिसतंय, इथेही ग दिसतंय, इथं नी दिसत आहे, इथं नी दिसत आहे. ड द ड द निळे ळे हे इथं बघ ज दिसतंय तुला. म्हणजे इथे तुला ग आणि ड कोणकोणते अक्षर रे? ग ड द आणि नी आणि ळे या अक्षरांची इथे पुनरावृत्ती झालेली दिसते. म्हणून या अलंकाराला कोणता अलंकार म्हणतो रे तू? अनुप्रास अलंकार असे म्हणत असतो. तीर पल जल पल सलील म्हणजे इथे ल या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणून याला काय म्हणायचं रे? अनुप्रास अलंकार म्हणायचं. पेटविले पाशाने पठारावरती शिवबांनी, गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संताची वाणी. मग इथे काय दिसतं रे? प प प हे बघ इकडे ग ग ग म्हणजे आम्हाला इथे प्रत्येक ठिकाणी प आणि ग या उदाहरणामध्ये ग आणि प या शब्दाची पुनरावृत्ती दिसली, म्हणून कोणता अलंकार म्हणतो रे त्याला? त्याला म्हणायचं अनुप्रास अलंकार. संत म्हणती सप्तपदे सहवासे सखे साधूसी घडते. मग स या अक्षराची काय झाली रे मित्रा? पुनरावृत्ती झाली, म्हणून त्याला काय म्हणणार तू? आपला अनुप्रास अलंकार म्हणायचं. बालिश भाऊ बायकात बडबडला, ब ची पुनरावृत्ती झालेली आहे. हिमालयाच्या हिमशिखरावरती हेमा मालिनी हिंडत होती, अ या शब्दाची काय झाली रे तिथे मित्रा? पुनरावृत्ती झाली आहे. मनमोहनी तुझा मोहक चेहरा मनातून माझ्या मावळेना. वा, मनमोहनी तुझा चेहरा किंवा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना. कशाची पुनरावृत्ती झाली रे? म या अक्षराची पुनरावृत्ती झाली. मग इथं काय म्हणायचं रे त्याला? अनुप्रास अलंकार म्हणायचं. मग अनुप्रास अलंकार काय असतो? एखादे किंवा एकापेक्षा अधिक अक्षरांची जर आम्हाला पुनरावृत्ती दिसली, तर त्याला काय म्हणायचं मित्रा? अनुप्रास अलंकार म्हणायचं. आलं का लक्षात? मग अनुप्रास अलंकार कोणता अलंकार आहे मित्रा? हा शब्द अलंकार आहे. चल पुढच्या अलंकारावर जाऊ. पुढचा अलंकार आहे मग यमक अलंकार. हे बघा, पूर्ण उदाहरण कोणतंही घ्या, कुठे जरी हे केलात. सुरसुरी लावू संसाराचं गोड गीत या मोरोपंताच्या ओळीमध्ये तुला काय दिसतं रे? स स स स ग ग ची पुनरावृत्ती झाली आहे. चल बघ मग आता यमक अलंकार कशाला म्हणतात ते. यमक अलंकार म्हणजे जेव्हा कवितेच्या ओळीच्या सुरुवातीला, कवितेच्या ओळीच्या मध्ये किंवा कवितेच्या ओळीच्या शेवटी एखादा शब्द जर पुन्हा पुन्हा येत असेल आणि त्याच्यातून यमक साधला जात असेल, तर त्याला कोणता अलंकार मित्रा म्हणतात? मित्रा, यमक अलंकार म्हणतात. बघ मग इकडे कवितेच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे किंवा शब्द वेगळ्या अर्थाने येतात व भाषेला सौंदर्य प्राप्त करतात, तेव्हा त्याला कोणता अलंकार म्हणायचं रे? यमक अलंकार म्हणायचं. यमक अलंकारामध्ये आद्य यमक असतो, तो वाक्याच्या सुरुवातीला येतो. आद्य म्हणजे सुरुवातीला, म्हणून सुरुवातीला म्हणायचं. अंत्य यमक जर म्हटलं मित्रा तर वाक्याच्या शेवटी येतो. पुष्प यमक म्हटलं तर वाक्यात अनेक वेळा येतो. दाम यमक म्हटलं तर वाक्यात सुरुवात आणि शेवटीला येतो. मग अशा पद्धतीनं आद्य यमक, अंत्य यमक, पुष्प यमक, दाम यमक
हे यमक अलंकाराचे काय आहेत मित्रांनो, अलंकार आहेत. बघणार आहोत आपण प्रत्येक अलंकार म्हणजे प्रत्येक उपप्रकार कसा आहे ते. चल जाऊ पुढे मग आपण. बघ आता इथे तुझ्या लक्षात येईल मित्रा लगेच. इथे काय म्हटलंय बघ, सूरसमस्त इच्छा दृढ निश्चये सूरसमस्त असे वदले सोये, रघुनाथ पंडिताचं हे काव्य आहे. याच्यामध्ये सूर आणि सूर बघ, इथे सूर म्हणजे अलंकाराचा यमक साधत असताना हे वाक्याच्या सुरुवातीला साधलेला आहे मित्रा, म्हणून याला म्हणायचं काय, आद्य यमक. मनासजना भक्तिपंतेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावी. मग तुला इथे यमक साधलेला जो आहे तो शेवटी साधला मित्रा, म्हणून याला काय म्हणतो रे, अंत्य यमक म्हणायचं असतं. सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य काने पडो, कलंकपतीचा जडो, विषय सर्वथा ना आवडो. म्हणजे हे बघ, घडो, पडो, जळो, नावडो, मोरोपंताच्या या ओळीमध्ये तुला एकापेक्षा अधिक ठिकाणी यमक झालेला दिसत आहे. मग एकापेक्षा अधिक ठिकाणी यमक झाला की त्याला काय म्हणायचं रे, पुष्प यमक असा म्हणायचा असतो. बघ, पहिल्यांदा दिसला यमक, आद्य यमक म्हटलं. शेवटी दिसला यमक, अंत्य यमक म्हटलं. कवितेच्या चरणामध्ये एकापेक्षा जास्त वेळा यमक दिसलं, त्याला पुष्प यमक म्हटलं. मग बघ आता, आला वसंत कवी कोकिल हाही आला, आला पितो सुचवितो अरुणोदय आला. म्हणजे इथे आम्ही ज्यावेळेस बघतो हा आला शब्द आहे बघ, याच आला शब्दाने वाक्याचा शेवट झालेला आहे आणि याच आला शब्दाने वाक्याचा काय झालेला आहे रे, सुरुवातही झालेली आहे. मग वाक्याचा शेवट त्याच शब्दाने आणि वाक्याची सुरुवात जर त्याच शब्दाने झाली असतील तर त्याला कोणता यमक म्हणायचा मित्रा, त्याला दाम यमक असं म्हणायचं. कोणता यमक म्हणायचं मग त्याला, दाम यमक असं म्हणायचं असतं. आलं लक्षात. अजून पुढे बघ, मग लागल तुझा अंगवटा, लाल तुझा ग अंगी ताठा, लाल रंगाच्या पेशीचा किती केलाय ग तू साठा. मग इथे हे बघ, ताठा आणि साठा या दोन शब्दावरून मध्ये शब्दाच्या शेवटी झालेला आहे म्हणून त्याला अंत्य यमक म्हणावं लागेल. भवानी आमची आई, शिवाजी आमचा राणा, मराठी आमची बोली, गनिमी आमचा कावा. आमचा बाणा, राणा बाणा यमक साधलेला आहे मित्रा तिथे. मग यमक अलंकार अशा पद्धतीने यमक साधणारे असतात. जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी, निसंदेह मनी सर्व काळ. कोणता यमक असेल रे तुझ्या प्रकारापैकी, ज्ञानी समाधानी मनी म्हणजे कवितेच्या चरणामध्ये एकापेक्षा जास्त ठिकाणी आला म्हणून याला काय म्हणायचं रे मित्रा, दाम यमक म्हणायचं. आलं लक्षात. हा दाम यमक आहे. कोणी दिला जिवाळा, कोणास ताप झाला, हसले जवळून हसले दुरून कोणी, जवळून वार केला. मग जेव्हा आम्ही ह्या अलंकाराचं उदाहरण बघतो, कोणी दिला जिवाळा, कोणास ताप झाला, हसले दुरून कोणी, जवळून वार केला. मग या वाक्यामध्ये झाला केला हे अंत्य यमक आहे. काय म्हणायचं रे याला, अंत्य यमक म्हणायचा असतो. जिवाळा बघ इकडे, कोणी दिला जिवाळा, कोणास ताप झाला, असले दुरून कोणी, जवळून वार केला. मग अशा वाक्यामध्ये कोणता अलंकार असेल रे, यमक अलंकार असेल मित्रा. कोणता यमक, अंत्य यमक. का, शेवटी यमक झालेला आहे. वेगाने निघून जाताना निदान वळून तरी बघायचे होते, वस्ती जळत होती आणि आमचे हात वर होते. मग होते होते यमक साधलेला आहे. एक धागा सुखाचा, 100 धागे दुखाचे, तर तारी हे वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे. म्हणजे आम्हाला इथे दुखाचे, आयुष्याचे या शब्दातून यमक साधण्यात आलेला आहे. कोणता मग यमक आहे रे मित्रा, हा अंत्य यमक आहे. येते का लक्षात, हो येतं. नसे ठावा ब्रह्मान शिव अथवा श्रीपती हरी, हरी जो पापाने उसळणी कृपा सिंधू लहरी. हरी हरी. मग वाक्याचा शेवट बी त्या शब्दाने, वाक्याची सुरुवातही त्या शब्दाने. कोणता यमक म्हणायचं रे याला, दाम यमक म्हणायचं. येते का लक्षात, हो येतंय, सोपं आहे. प्रेम करावं भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं मन, मातीमध्ये रुजून सुद्धा नभापर्यंत पोहोचलेलं. प्रेम करावं भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये रुचून सुद्धा मनापर्यंत पोहोचलेलं. मग खोचलेलं पोहोचलेलं काय साधलेलं आहे, यमक साधलेलं आहे. मग अशा पद्धतीने जेव्हा वाक्यामध्ये, वाक्याच्या सुरुवातीला, वाक्याच्या मध्यंतरी, वाक्याच्या शेवटीला यमक साधला जातो, तेव्हा एखादे अक्षर किंवा शब्द परत येतो आणि यमक साधला जातो, तेव्हा त्यास यमक अलंकार असं म्हटलं जातं. पहिल्यांदा यमक साधला असेल तर त्याला अंत्य यमक म्हण, शेवटी साधला असेल तर त्याला, पहिल्यांदा यमक साधला असेल
तर त्याला आद्ययमक म्हण, शेवटी साधला असेल तर त्याला अंत्ययमक म्हण. कवितेच्या वेगवेगळ्या चरणाच्या ठिकाणी जर तुला साधलेला दिसला म्हणजे कसा साधलेला असेल मित्रा, मधी साधलेला असेल, इकडे साधलेला असेल, परत मध्ये पुढे साधलेला असेल, तर त्यावेळेस त्याला काय म्हणणार तू, दामयमक म्हणणार. मिनिट, हा त्याला काय म्हणायचं तू, पुष्पयमक. इथं चुकून तुम्हाला दुसरा लिहून देण्यात आलाय, तो बघा इकडे कुठं आहे ते. नसे ठावा ब्रह्मा हा हरी इथं आलेला आहे आणि हा हरी इथं आलेला, हा दामयमक आहे. परंतु हे बघा इकडे पुढे एक दुसरं एक विधान आहे बघा, कुठेतरी विधान गेलं म्हणजे मध्ये मध्ये आलं होतं, तर त्यावेळेस तो पुष्पयमक होता. त्या उदाहरणाचा चला पुष्पयमक म्हणायचं कधी, म्हणजे कवितेच्या इथे आला, इथे यमक आला, इथे यमक आला, इथे यमक आला, असे जर एकापेक्षा जास्त यमक दिसले त्याला काय म्हणत जा रे तू, पुष्प यमक म्हणत जा. मग कळाले हे यमक आणि यमकाचे प्रकार. डन. चला आता शब्द अलंकारामध्ये शेवटचा प्रकार राहिलेला आहे श्लेष अलंकाराचं. मस्त एकदम जबरदस्त आहे बघा हा अलंकार मित्रा. श्लेष अलंकारामध्ये श्लेष या शब्दाचा अर्थ होतो आलिंगन किंवा मिठी. मग जेव्हा तुझ्या अर्थाची आलिंगन किंवा मिठी होते तेव्हा त्याला श्लेष अलंकार म्हणायचं. म्हणजे आलिंगन किंवा मिठी होते म्हणजे काय होते मित्रा, जेव्हा दिलेल्या शब्दाचे एकापेक्षा अधिक अर्थ संभवतात तेव्हा त्याला कोणता अलंकार म्हणायचा रे, श्लेष अलंकार म्हणायचा. म्हणजे एकापेक्षा जास्त अर्थ निघत असेल तर. एक लक्षात ठेव की श्लेष अलंकार हा शब्द अर्थश्लेष आणि शब्दश्लेष, त्यानंतर सबंग श्लेष आणि अभंग श्लेष असे 4 प्रकार या सुद्धा कोणत्या श्लेष अलंकाराचे पडतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की उभय अलंकार कोणता आहे, उभय अलंकार. म्हणजे उभय अलंकार का म्हणतो याला, म्हणजे इथे शब्दालंकारही आढळतो, श्लेष अलंकार हा शब्दालंकारही आहे आणि अर्थालंकारही आहे. म्हणून या अलंकाराला कोणता अलंकार म्हणतात रे, उभय अलंकार असं म्हणतात. का म्हणतात तर तो अर्थश्लेष आहे आणि शब्दश्लेष आहे. म्हणजे अर्थानेही कळतो आणि शब्दातूनही कळतो, म्हणून त्याला काय म्हण मित्रा, उभय अलंकार म्हण. म्हणजे शब्दालंकारही असतो आणि अर्थालंकारही असतो. मग इथे बघ, मित्राच्या उदयाने, चल वर जाऊ, उदाहरण सगळे एकत्र येतील. चल इथे बघा, मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. मग मित्र हा शब्द आहे, त्या शब्दाचे किती अलंकार किती अर्थ झाले, सूर्य आणि स्नेह असे 2 अर्थ होत आहेत. मग अशा वेळी त्याला काय म्हणायचं तर तू शब्द श्लेष म्हणायचं, शब्द श्लेष म्हणायचं. ओके, हे बघितलं. तू मलिल कुटील निरस जडही पुनर्भवाचे कच साच. या वरील वाक्यामध्ये मलिल कुटील निरस जड ह्याचे समानार्थक शब्द ठेवले आहेत तरी श्लेष नाहीसा होत नाही. मग अशा वाक्याला काय म्हण रे तू, अर्थश्लेष म्हण. म्हणजे ज्या वेळेस समान त्याच अर्थाचे जेव्हा आम्ही समान अर्थाचे शब्द ठेवतो परंतु श्लेष हा तेव्हा नाहीसा होत नाही, तेव्हा तो अर्थश्लेष असतो. आणि जेव्हा असा एखादा शब्द आम्ही वापरतो आणि त्याच्यातून वेगवेगळे अर्थ प्राप्त होतात तेव्हा त्याला शब्दश्लेष म्हणायचं. म्हणजे मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही आणि हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस, त्याला काय म्हणायचं रे, त्याला शब्दश्लेष म्हणायचं. आणि मलिल कुटीलचं उदाहरण आलं तर त्याला अर्थश्लेष म्हणायचं. त्याच्या पुढे आम्ही 2 प्रकार सांगितले होते, सबंग श्लेष कशाला म्हणायचं आणि अभंग श्लेष कशाला म्हणायचं. तर मी तुला इकडे आधी समजून सांगतो, त्याच्याकडे बघ, त्याच्यानंतर बाकी पुढचा भाग बघ. आयोगाने सबंग श्लेष आणि अभंग श्लेष याच्यावर मात्र प्रश्न विचारलेला आहे. इथे बघ, सबंग आणि अभंग या 2 शब्दाचे तू जर व्यवस्थित अर्थ लक्षात घेतलास तर त्यावेळेस त्या दोन्हीचे अर्थ तुला किंवा दोन्ही अलंकार सहज समजून येतील. स म्हणजे सहित, म्हणजे जेव्हा त्या शब्दाचा भंग केला जातो, काय शब्दाचा भंग करून, म्हणजे शब्दाची फोड करून, भंग करून 2 अर्थ निघतात. भंग करून 2 अर्थ निघतात म्हणजे शब्द आम्हाला फोडावा लागतो तेव्हा 2 अर्थ निघतात, तेव्हा त्याला सबंग श्लेष म्हण. आणि अभंग श्लेष कशाला म्हणतात तर भंग, शब्दाचा भंग न करता 2 अर्थ निघतात. शब्दाचा भंग न करता
दोन अर्थ निघतात तेव्हा तो कोणता श्लेष असेल मित्रा? तेव्हा असेल तो अभंग श्लेष. मग कसा? हे इथं उदाहरण आहे बघ. चल उदाहरण खाली आलेत, मी इथं लिहून देतो तुला. श्रीकृष्ण नवरा, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, आणि शिशुपाल नवरा मी वरी. या वाक्यामध्ये व्यवस्थित जर बघितलं मित्रा तर एक गोष्ट लक्षात येते मित्रांनो तुम्हाला, की श्रीकृष्ण नवरा मी नवरी आणि शिशुपाल नवरा मी नवरी. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये नवरी या शब्दाचा अर्थ काय येतो? बायको. जर श्रीकृष्ण नवरा होत असेल तर मी त्याची बायको व्हायला तयार, परंतु जर शिशुपाल नवरा होत असेल तर मी त्याला नवरी म्हणजे त्याच्याशी मी लग्न करणार नाही. मग एकाच अर्थाचे, एका शब्दाचे दोन अर्थ होतात. एक होतो नवरी या शब्दाचा अर्थ बायको, आणि दुसरा होतो नवरी या शब्दाचा अर्थ होतो की मी त्याच्याशी लग्न करणार नाही. मग एका शब्दाचे जेव्हा आम्ही दोन अर्थ काढणार आहोत मित्रांनो, तेव्हा या शब्दाची तुम्हाला काय करावी लागली रे? फोड करावी लागली. म्हणजे त्या शब्दाला काय करावं लागलं? भंग करावं लागलं. मग हे वाक्य जे आहे ते आहे मित्रा सभंग श्लेषचं. लक्षात घे, सगळे उदाहरण याच्यावरून तुला लक्षात ठेवायचे. मी एक उदाहरण समजून सांगतोय तुला, त्यावरून लक्षात ठेवायचे तुला. ओके, मग हे काय झाला रे? सभंग श्लेष. म्हणजे आम्हाला त्या शब्दामध्ये भंग करावा लागत आहे, त्याच्यानंतर त्याचा अर्थ कळत आहे, म्हणून त्याला म्हणायचं सभंग श्लेष. मग आता अभंग श्लेष काय असतो हे बघ. इथे उदाहरण आहे बघा. मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही, हा शब्दश्लेष आहे आणि तोच सभंग श्लेष आहे. शब्दश्लेष आणि अर्थश्लेषाचेच उदाहरण सभंग किंवा अभंग मध्ये येतात, त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. आयोग शब्द किंवा अर्थश्लेषवर अजून प्रश्न विचारला नाही. आयोगाने विचारला आहे अभंग श्लेष आणि सभंग श्लेषवर प्रश्न. इथे बघ, मित्र या शब्दाच्या जागी तुला मित्र या शब्दाचा सूर्य किंवा स्नेह असे दोन अर्थ होत आहेत, परंतु मित्र या शब्दाची फोड करावी लागत आहे का? मित्र या शब्दाला भंग करावा लागत आहे का? मित्र या शब्दाला जशा तसं जरी ठेवलं म्हणजे इथं सूर्याच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही आणि मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. म्हणजे या शब्दाची फोड न करता, या शब्दाचा भंग न करता अर्थ प्राप्त होतो, म्हणून याला म्हणायचं अभंग श्लेष. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. जीवन या शब्दाची कुठल्याही पद्धतीची फोड करावी लागली नाही, म्हणून हा कोणता आहे? अभंग श्लेष आहे. शंकराशी पूजिले, शंकराशी पूजिले सुमनाने. आता इथे जेव्हा तुला हे दोन अर्थ काढायचे मित्रा, एक अर्थ होतो सुमन आणि दुसरा अर्थ होतो सुमन. म्हणजे सु म्हणजे चांगले आणि असे मन. मग जेव्हा तिथे आम्हाला दोन अर्थ काढायचे तेव्हा या शब्दाचा काय करावं लागला रे तुला? भंग करावा लागला. भंग म्हणजे असा स्लॅश, असा डॅश देऊन दुसरा अर्थ काढलेला असतो, दुसरं काही नाही. तुझ्यासाठी लक्षात ठेव. मग हे सुमन आणि हे सुमन मूळ अर्थामध्ये जेव्हा दोन अर्थ आम्हाला काढायचे तेव्हा याचा काय केला मित्रा? या सुमन या शब्दाची फोड केलेली आहे. सुमन या शब्दाचा भंग झालेला आहे. मग हे कोणत्या उदाहरण, कोणत्या अलंकाराचं उदाहरण असेल रे? सभंग श्लेष या उदाहरणाचं, अलंकाराचं उदाहरण असेल. येते लक्षात? मग सभंग श्लेष म्हणजे भंग करून दोन अर्थ निघतील आणि अभंग श्लेष म्हणजे भंग न करता दोन अर्थ निघतील. लक्षात आलं का? मग ते चल पुढचे उदाहरण घेऊ मग आपण. पुष्करू नका हे सुमने, जरी वास नसे तिळास, तरी तुम्हास अर्पिली सुमने. मग इथे बघ, ज्यावेळेस तुला सुमने या शब्दाचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे, त्या शब्दावरून दोन अर्थ काढायचे, तेव्हा मूळ शब्दामध्ये भंग करावा लागलेला आहे, म्हणून हा कोणता श्लेष असेल? भंगासहित श्लेष आहे, म्हणून हा सभंग श्लेष असेल. कोणता श्लेष आहे रे? हा सभंग श्लेष आहे. खाली बघा, औषध नलगे मजला. मग नलगे या शब्दाचा अर्थ काढत असताना एक शब्द येतो नलगे आणि आम्हाला दुसरा अर्थ काढत असताना नलगे असा भंग करावा लागत आहे. म्हणजे कोणता श्लेष असेल? तो सुद्धा
सबंग श्लेष असेल. आता मात्र नक्कीच लक्षात आले असेल सबंग आणि अभंग काय. ही गाडी जावयाची आहे, म्हणजे एक तर जावई नावाच्या प्राण्याची आहे आणि दुसरी गाडी जाणारी आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला फोड करावी लागत आहे का, भंग करावं लागत नाही. पुन्हा काय असेल, अभंग श्लेष असेल. मग हे नवरी नवरी, सुमन सुमने, नलगे नलगे हे उदाहरण कशाचे आहेत, भंग करावा लागलेला आहे म्हणून तो सबंग श्लेष असेल. ही गोष्ट लक्षात आली तुझ्या. चल आता पुढचे उदाहरण बघ. मी मुक्याचे व्रत सोडणार नाही. मुक्याचे म्हणजे अबोल असणार नाही, म्हणजे मी अबोलच असणार, मुक्याचं व्रत सोडणार नाही. आणि मुका या शब्दाचा दुसरा अर्थ आहे चुंबन. आणि मुका या शब्दामध्ये फोड न करता एक अर्थ निर्माण होतोय चुंबन आणि दुसरा अर्थ निर्माण होतोय मित्रा न बोलणारा. काय मुका आहेस का बे, त्या अर्थानं. म्हणून इथे मुक्याचे याच्यामध्ये फोड न करता आलाय म्हणून ते काय आहे, अभंग श्लेष आहे. सांग लीला येतेच काय, सांग आणि डॅश लीला असा केल्यानंतर दुसरा अर्थ प्राप्त होतो म्हणून सबंग श्लेष असेल. मारुतीला डोळे किती, मारुती एक नाव, मग त्या मारुतीला डोळे किती असं एक आलेलं आहे. मग मारू मारू डॅश तिला, म्हणजे आम्हाला इथे त्या शब्दामध्ये भंग करावा लागलेला आहे पुन्हा कोणता श्लेष असेल मित्रा, सबंग श्लेष असेल. अपेक्षा करतो की सबंग आणि अभंग एकदम व्यवस्थित कळाला असेल तुम्हाला. ओके. बैलमेला पुरावा काय, म्हणजे एक पुरावा म्हणजे दाखला किंवा पुरावा म्हणजे काय म्हणू त्याला आपण, एव्हिडन्स या अर्थाने. आणि एक पुरावा म्हणजे गाडावा काय असा अर्थ झालेला आहे. त्याच्यामध्ये कुठलाही भंग करावा लागला नाही म्हणून काय असेल रे ते, अभंग श्लेष असेल. तिला प्रेमाचे पत्र आले, प्रेमाचे, प्रेम नावाच्या मुलाचे पत्र आले आणि प्रेमाने दिलेले पत्र आले. म्हणजे प्रेम म्हणजे जिव्हाळा स्नेह या अर्थाने आणि दुसरा अर्थ प्रेम या नावाच्या मुलाने दिलेले आले. दिलेल्या याच्यामधून दोन अर्थ निघतात मित्रा, म्हणून दोन अर्थ निघाले म्हणून हा श्लेष अलंकार आहे. आणि इथे कुठलाही फोड, शब्दाची कुठलीही फोड न करता म्हणजे कुठलाही भंग न करता दोन अर्थ प्राप्त होत आहेत म्हणून हा कोणता श्लेष असेल मित्रा, हा असेल अभंग श्लेष. आलं लक्षात, अभंग श्लेष आणि सबंग श्लेष. मग हे होते तुमचे तीन शब्द अलंकार. आलं का लक्षात. आपण किती किती अलंकार बघितले आता, तीन शब्द अलंकार बघितले. आणि त्या तीन शब्द अलंकारामध्ये पहिला होता तुझा अनुप्रास अलंकार. अनुप्रास अलंकारामध्ये एका शब्दाची किंवा एकाच शब्दाची किंवा त्या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे म्हणून त्याला अनुप्रास अलंकार म्हण मित्रा. दुसरा होता यमक अलंकार. मध्ये शेवटी वाक्याच्या सुरुवातीला कुठे यमक साधला असेल तर त्याला यमक अलंकार म्हणायचा. अंत्य म्हणजे शेवटी असेल अंत्य यमक. दाम यमक म्हणजे हे इथे असेल आणि लगेच त्याच्या सुरुवातीला असेल दाम यमक म्हण. त्यानंतर तुझा जे पुष्प यमक होता ते अनेक ठिकाणी यमक झाला असेल तर पुष्प यमक म्हण. येते लक्षात. आणि तिसरा होता श्लेष अलंकार. श्लेष अलंकार म्हणजे एका शब्दाचे दोन दोन अर्थ निघतात. आणि श्लेष अलंकार सांगत असताना आम्ही सांगितलं की श्लेष हा जशाच तसा शब्द ठेवून म्हणजे भंगास सहित असेल तर सबंग श्लेष म्हण. आणि भंग करावा लागला त्याला, म्हणजे भंग नाही करावा लागला तर अभंग श्लेष म्हणजे उदाहरण आपण बघितलेली आहे. व्यवस्थित लक्षात आलं असेल. नो डाऊट, नो डाऊट. आता आहे दुसरा अर्थालंकार. मग अर्थालंकार बघत असताना मला उपमेय काय आहे, उपमान काय आहे, साधारण धर्म काय असतो आणि साम्यवाचक शब्द काय असतो हे बघावं लागेल. तेव्हा अर्थालंकार आम्हाला लक्षात येतो. ज्याची तुलना करावयाची आहे किंवा ज्याचे वर्णन करावयाचे आहे तो घटक किंवा मूळ वस्तू म्हणजे उपमान होय. थोडक्यात तो शब्द कर्ता असतो. जास्त लक्षात राहणार गेलं तर हे लक्षात ठेवायचं. आणि ज्याच्याशी तुलना करावयाची आहे किंवा ज्याची उपमा दिली जाते तो घटक म्हणजे काय होय मित्रा, उपमान होय. ते विशेषण असतं. आता उदाहरणार्थ तिचे, तिचे म्हणलो तिच्या लिहिले तसं कसं होईल, तेच लिहा ना. तिचे दात मोत्यासारखे आहेत. तिचे दात मोत्यासारखे आहेत. मग बघा इकडे उपमेय कशाला म्हणायचं आणि उपमान कशाला म्हणायचं. इथे कर्ता जो शब्द असतो की नाही, कर्ता
तो उपमेय असतो. म्हणजे काय केलेलं असतं मित्रा, ज्याची तुलना केली जाते. मग इथे असणारे कोण आहेत, दात. मग तुलना कोणाची केलेली आहे, दाताची. मग दात काय असेल रे, उपमेय असेल. त्या दाताची तुलना कोणासोबत केलेली आहे, मोत्यासोबत केलेली आहे. मग मोत्या काय आहे, उपमान आहे. मोत्यासारखे सुंदर आहेत असं म्हणू थोडस बघा. अजून एक शब्द तुम्हाला म्हणजे समजून सांगण्यासाठी तेही गरज आहे. मग या उपमानाला जो शब्द जोडून येतो, म्हणजे सारखे हा शब्द जोडून आला, याला म्हणायचं साधारण धर्म. याला काय म्हणायचं, साधारण धर्म. आणि जिथे उपमान असतो त्याच ठिकाणी हा तुझा साधारण धर्म असतो. आणि ज्या वेळेस हा एखादा जो सुंदर वगैरे असा एक्स्ट्रा जो शब्द असतो त्याच्यामध्ये, त्याला म्हणायचं साम्यवाचक शब्द. याला म्हणायचं, त्याला काय म्हणायचं, त्याला साम्यवाचक शब्द म्हणायचं. साधारण धर्म दोन वस्तूंना असणारा सारखेपणा किंवा समान गुणधर्म म्हणजे साधारण धर्म होय. आणि साम्यवाचक शब्द म्हणजे सारखेपणा दाखवण्यासाठी जो वापरला जाणारा शब्द असतो त्याला काय म्हटलं जातं रे, साधारण साम्यवाचक शब्द म्हटलं जातं. येते का लक्षात? हे बघ, हे एक उदाहरण आहे. आता खाली उदाहरण आहेत ते घेत नाही मी, डायरेक्ट इथं समजून सांगतोय तुला. आता दुसरं एक उदाहरण देतोय मी तुला. तिचे मुख चंद्रासारखे, वा, चंद्रासारखे शीतल आहे. मग इथे काय काय शोधायचे तुला, उपमान कोणते, उपमेय कोणते, साधारण धर्म कोणता आणि साम्यवाचक शब्द कोणता, शोधू मग आपण. हे बघ, असणारे काय, कोण, मुख, जो तुझा करता असतो ना, म्हणजे ज्याची तुलना केली जाते त्याला उपमेय म्हणतात. मग हे काय आहे रे, उपमेय आहे. ज्याच्याशी तुलना केली जाते त्याला उपमान म्हणतात. मग तुझ्या मुखाची तुलना कोणासोबत केली, चंद्रासोबत केलेली आहे. मग चंद्र हा काय असणार, उपमान असणार. उपमानाला जोडून येणारा जो शब्द असतो त्याला काय म्हणायचं असतं, साधारण धर्म म्हणायचं असतं. मग सारखे हा शब्द काय आहे मित्रा, साधारण धर्म आहे. आणि त्या दोन्हीसाठी जो एक आम्ही कॉमन शब्द वापरतो, जसं शीतल हा शब्द वापरलेला आहे, हा शीतल हा शब्द काय आहे, मग साम्यवाचक शब्द आहे. तो काय आहे, तो साम्यवाचक शब्द आहे. येते का लक्षात? मग हे असे आम्हाला या शब्द अलंकारामध्ये, सॉरी, अर्थ अलंकारामध्ये ह्या गोष्टी समजणं महत्वाचं असतं. येते लक्षात? मग चल जाऊ पुढे. मग आपण आता इकडे एक लक्षात घ्या, उपमेयालाच, उपमेय किंवा उपमानालाच प्रकृत किंवा अप्रकृत आणि प्रस्तुत किंवा अप्रस्तुत असे सुद्धा म्हणतात. म्हणजे प्रकृत म्हणजे उपमेय, अप्रकृत म्हणजे उपमान, प्रस्तुत म्हणजे उपमेय, अप्रस्तुत म्हणजे उपमान. हे सुद्धा शब्द त्याला आहेत, हे मात्र आपल्याला लक्षात ठेवावे लागेल. मग इथं आपण उदाहरणं घेतलेली आहेत, तेच उदाहरण आहेत. संजनाचे अक्षर मोत्याप्रमाणे सुंदर आहे. मग तुलना कोणाची केली, अक्षराची. अक्षर काय असेल, उपमेय असेल. कोणासोबत केली, मोत्यासोबत केली. मग मोती काय आहे, उपमान आहे. ते तुलना करण्यासाठी जो शब्द वापरला प्रमाणे, हा काय आहे रे, साम्यवाचक शब्द आहे. आणि याच्यासाठी, त्या दोघांसाठी साम्यवाचक शब्द दाखवण्यासाठी सुंदर जे वापरलं तो काय आहे मित्रा, मग खरी इथे हे प्रमाणे हा साधारण धर्म म्हणा. प्रमाणे हा काय आहे, साधारण धर्म आहे. आणि सुंदर हा काय आहे, साम्यवाचक शब्द आहे. सुंदर काय आहे, साम्यवाचक शब्द आहे. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवा. एका दिवस काय करेल तुम्हाला आयोग, असं एक उदाहरण देईल आणि याच्यामधले हे शब्द वर्गीकरण करा म्हणून विचारेल. तसंही विचारू शकतं, उपमान कोणता आहे असंही विचारू शकतं, उपमेय कोणता आहे असंही विचारू शकतं, किंवा एकाच ऑप्शन मध्ये तुम्हाला हे सगळे शब्द देईल आणि त्या शब्दांचा योग्य असणारा अर्थ ओळखा म्हणेल. त्यावेळेस तुम्हाला तो प्रश्न आला पाहिजे. चल मग आता हे चला सराव करा, आहे काय नाही बघायचं काही एक.
चल बघ मग इकडे, माझी बायको ऐश्वर्यासारखी सुंदर दिसते. खुश करण्यासाठी जरी म्हटलं असेल तरी आम्हाला वाक्य हे अलंकार शिकण्यासाठी बघायचे. आलं लक्षात? मग दिसणारी कोण आहे? बायको. तुझा कर्ता जो आहे म्हणजे तुलना कोणाची केली? बायकोची, म्हणून ते काय असेल? उपमेय असेल. कोणासोबत केली? ऐश्वर्यासोबत केली, म्हणून ऐश्वर्या हे काय असेल रे? उपमान असेल. कोणत्या शब्दाने केली? सारखी या शब्दाने आम्ही त्या दोघांमधला फरक सांगायचा प्रयत्न केला, मग तो काय असेल? साधारण धर्म असेल. तो काय असेल? साधारण धर्म असेल. आणि सुंदर या शब्दाने आम्ही त्याची हे केलेली आहे, मग त्याला काय म्हणायचं रे? साम्यवाचक शब्द म्हणायचा. म्हणजे त्या दोघातील फरक सांगितला आम्ही, तेव्हा ते काय असेल? साम्यवाचक शब्द असेल. आलं लक्षात? मग चुकणार नाही. उपमेय, उपमान, साधारण धर्म, साम्यवाचक शब्द, याच्यावरच तुला इथून पुढे बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. त्या गोष्टी तुला पाठ ठेवायच्यात. येते लक्षात? चल जाऊ मग पुढे आता पहिल्या अलंकारावर, ज्याचं नाव आहे उपमा अलंकार. शिरा अलंकार नाही. कोणता उपमा अलंकार आहे? उपमा अलंकार आहे. शिर्याला बाजूला ठेवायचं. दोन वस्तूतील साम्य जिथे चमत्कृती रीतीने वर्णन केलेले असते त्याला उपमा अलंकार म्हणतात. लक्षात ठेव, याच्यामध्ये सम, सारखा, समान, प्रमाणे, परी, तुल्य, सदृश्य, जेवी तेवी, जसे तसे, गत यासारखे काय येतात? साम्यवाचक शब्द येतात. एवढं जरी लक्षात ठेवला मित्रा, तरी तुझा उपमा अलंकार कधीच शिरा बनणार नाही. तेव्हा तो उपमा अलंकार असेल. कोणते शब्द लक्षात ठेवायचे? सम, सारखा, समान, प्रमाणे, परी, तुल्य, सदृश्य, जेवी तेवी, जसे तसे, गत यासारख्या अलंकाराने जेव्हा ते शब्द किंवा यासारखे शब्द जेव्हा दिलेल्या वाक्यामध्ये दिसतात, तेव्हा त्याला काय म्हणायचं? तू उपमा अलंकार म्हणायचं. बस, बाकी काही ध्यानात ठेवू नको. त्यावेळेस त्याची तुलना अशा पद्धतीने केली असते. मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी. कोणता शब्द आला? सारखी. डोळे झाकून उपमा अलंकार लिहायचं. सावळाचा रंग तुझा पावसाळा नभापरी. कोण आलं? परी. उपमा अलंकार, नो टेन्शन. आबाळागत माया तुझी अमावरी राहू दे. अलगत. असेल तिथे वाहत सुंदर दुधासारखी नदी. सारखी. ओके अलंकार. अलंकार आला. माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार. भुकेजल्या ताण्यासम तोंड पसरी शिवार. मग दिलेल्या वाक्यामध्ये कोणते साम्यवाचक शब्द आलेत रे? एक परी आलेला आहे, एक सम आलेला आहे. नो टेन्शन, तेच आहे. मेघा समतो श्याम सावळा. ओके. हा आंबा साखरेसारखा गोड आहे. साखरे सारखा गोड आहे असं आम्ही त्याची तुलना केलेली आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं? उपमा अलंकार म्हणायचं. म्हणजे इथे लक्षात ठेव की कोणाची तरी उपमा कोणाला तरी दिलेली असते, आणि अशी उपमा देण्यासाठी आम्हाला सम, समान, सारखा, प्रमाणे, परितुल्य, सदृशी, जेवी तेवी, जसे तसे, गत यासारखे शब्द वापरावे लागतात. मग फक्त शब्दच लक्षात ठेवायचे, बाकी नो टेन्शन, काही लक्षात ठेवायचं नाही. हा होता तुमचा उपमा अलंकार. अडचण आहे का उपमा अलंकारावर? कधीच येणार नाही हे शब्द लक्षात ठेवल्यानंतर. चल पुढच्या अलंकारावर जाऊ मग आपण आता. हे बघ, इथं आपण ते उपमेय, उपमान कोणते आलेले आहेत त्या वाक्यामध्ये, याचा हा एक तक्ता दिलेला आहे, ते तुमच्या लक्षात येते. याच्यावर काही बोलायची जास्त गरज पडणार नाही. मग बघ आता पुढचा अलंकार आहे, ज्याचं नाव आहे उत्प्रेक्षा अलंकार. उत्प्रेक्षा या शब्दाचा अर्थ असतो कल्पना. जेव्हा उपमेय जणू उपमानच आहे असे जिथे वर्णन केले जाते, तिथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. जर तुला व्याख्या विचारली तर व्याख्या सांग. उपमेय जणू उपमानच आहे असे जिथे वर्णन केले जाते तिथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. इथे साम्यवाचक शब्द कोणते कोणते आहेत? जणू, वाटे, गम्मे, भासे, जणू काय की जेवी. जणू वाटे गम्मे भासे, जणू काय की जेवी. इकडे जेवी तेवी होतं, इथं नुसतं जेवी आहे. इथे लक्षात. जणू वाटे गम्मे भासे, जणू काय की जेवी. बघ बरं किती पटकन पाठ राहिलं. काय लक्षात ठेवतो? जणू वाटे गमे भासे, जणू काय की जेवी. यासारखे साम्यवाचक शब्द जेव्हा तुला वाक्यामध्ये दिसतील मित्रा, तेव्हा तू बिनधास्त म्हणायचं की तो कोणता अलंकार आहे? उत्प्रेक्षा अलंकार आहे. बाकी कल्पना आहे बघू नको. आणि उपमेय आणि उपमान एकच आहे? एक नाही. उपमेय हे जणू उपमानच आहे हे असा जर बोध झाला तर त्या अवस्थेला काय म्हणतो? उत्प्रेक्षा अलंकार म्हण.
बाकी काहीच बघू नको रे तू, फक्त काय बघ, जणू वाटे गमे भासे जणू काय की जीवी, यापेक्षा वेगळं काही बघायचं नाही. मग हा आंबा म्हणजे जणू साखरच, म्हणजे आम्ही तुलना करत असताना आंबा म्हणजेच कोण, साखर, अशा पद्धतीने केलेली आहे, म्हणून हा उत्प्रेक्ष अलंकार असेल. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू. आला का जणू? हो. आत्रेच्या आश्रमी नेले मज माहेरची वाटे खरे खुरे. काय आलं? वाटे आलेलं आहे. कापसाचे शेत माझे हो फुलोनी शुभ्र तारे, वाटती म्हणजे वाटे, हे की नभीचे खाली आले सर्व तारे. म्हणजे आम्ही इथे काय केलेली आहे, कल्पना केलेली आहे. कोणती कल्पना केली? ते कापसाच्या शेतात गेलेला आहे म्हणे, आणि कापसाच्या शेतात गेल्यानंतर त्याला असा भास झाला, कल्पना म्हणजे करणे म्हणजे काय होतो, भास होतो. त्याला अशी कल्पना आली किंवा त्याला असा भास झाला, अशी कल्पना वाटली की सगळे आकाशातले चंद्र हे या शेतामध्ये पसरलेले आहेत. गेला कुठे? कापसाच्या शेतात. आणला कोणाला? त्या चांदण्यांना. म्हणजे त्याला ती कल्पना सुचली, म्हणून कोणता अलंकार होतो? उत्प्रेक्ष अलंकार होतो. हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत जाताना तो जणू काय कर्दन काळच भासत होता. जणू काय. तिचे ओठ जणू गुलाबाच्या पाकळ्या, जणू आलेला आहे. किती माझा कोंबडा मजेदार, मान त्याची किती बाकदार, शिरोभागी तांबडा तुरा हाले, जणू जास्वंदी फुल उमललेले, अर्धपायी पांढरी सी विजार, गमे विहंगतील बडा फौजदार. जणू गमे. जर दिलेलं वाक्य तुम्हाला आयोगाला जर उत्प्रेक्ष अलंकारामध्ये विचारायचं नसेल, तर या किती कोंबडा बाकदार या वाक्याचा अजून एक अलंकार होतो, तो म्हणजे स्वभावक्ती अलंकार होतो. दुसरा कोणता अलंकार होतो रे याच्यामध्ये? स्वभावक्ती अलंकार सुद्धा होतो. परंतु आता बघ, परंतु आयोग हे जणूगमे असल्यामुळं याचं उत्तर हे उत्प्रेक्षाच देणार आहे. जर उत्प्रेक्षा तुझ्या पर्यायामध्ये नसेल तर तुला एक चान्स आहे, आणि तो चान्स कोणता आहे रे? स्वभावोक्ती अलंकार लिहायचा आहे. दोन्ही असतील तर मात्र उत्प्रेक्षाच लिही, आणि जेव्हा उत्प्रेक्षा नसेल तेव्हा काय लिही? स्वभावोक्ती लिही. म्हणून कोणता अलंकार होता? उत्प्रेक्ष अलंकार होता. उपमामध्ये सम, समान, सारखा, जेवी तेवी, परी यासारखे शब्द आले, गत यासारखे, तेव्हा उपमा अलंकार. जणू वाटे गमे भासे जणू काय की जेवी, असे शब्द आले की ते काय असेल? उत्प्रेक्ष अलंकार असेल. अर्थालंकारामध्ये 2 अलंकार फिनिश. चल पुढच्या अलंकारावर. मग पुढचा अलंकार आहे रूपक अलंकार. बघ लक्षात येते का काही मित्रा, जेव्हा आपण कर्मधारे समास शिकत होतो तेव्हा रूपक उभयपद नावाचा एक प्रकार शिकला होता. रूपक या शब्दाचा अर्थ होतो एक सारखा, किंवा त्याचा अर्थ होतो एक रूप, म्हणजे त्याच्यासारखे ते रूप या अर्थाने येतो. म्हणजे जेव्हा उपमेय व उपमान हे वेगळे नसून एकच आहेत, म्हणजेच एकरूप आहेत, असे वर्णन केले जाते, तिथे कोणता अलंकार होतो? रूपक अलंकार होतो. मग इथे काय करायचंय तुला? कुठले शब्द लक्षात ठेवू नको. हा आंबा म्हणजे साखरच. तुला इथे सारखा, जेवी तेवी, गमे वाटे भासे असे काही शब्द दिसालेत का? नाही. आंबा ज्या वेळेस तू बघतोय तेव्हा ते तुला आंबा आणि साखर यामध्ये कुठलाच फरक वाटत नाही, म्हणजे उपमेय आणि उपमान सारखंच वाटत आहे, म्हणून याला कोणता अलंकार म्हण? रूपक अलंकार. म्हणजे इथे म्हणजे हा शब्द येतो बाबा, इथे म्हणजे आलेला आहे, इथं म्हणजे आलेला आहे. बऱ्याच शब्दामध्ये तुला म्हणजे दिसेल ज्यावेळेस तुलना केली असेल. दुसरं बघ, तिचे ओठ म्हणजे गुलाबाच्या पाकळ्याच, आणि हेच वाक्य जर आलं तिचे ओठ जणू गुलाबाच्या पाकळ्याच, जणू आलं तर उत्प्रेक्ष अलंकार. तिचे ओठ गुलाबाच्या पाकळ्यासारखे आहेत, उपमा अलंकार असेल. सारखे हा शब्द आलाय, आणि तिचे ओठ म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या, हा जर तुम्हाला वाक्य आलं तर काय केलेलं आहे? ओठ आणि गुलाबाच्या पाकळ्या ह्या सारख्याच भासत आहेत त्याला, म्हणून त्याला काय म्हण? रूपक अलंकार म्हण. उठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा, दावी मुख चंद्रमा सकळी कासी. मुख आणि चंद्र काय आहे रे मित्रा? एक रूप आहे असं दाखवलं, म्हणून काय म्हणायचं?
रूपक अलंकार म्हणायचं. वाघिणीचे दूध प्याले वाघ बच्चे फाकडे, कोणता अलंकार? रूपक अलंकार. जिथे माणुसकीचे यंत्रे अखंड चालू असतात, रूपक अलंकार. हिंदू भूमीचे नंदनवन अति सुंदर ते काश्मीर, तिथे हिंदूचे वैऱ्यासंगे चाले रणकंदन. म्हणजे हिंदू तुम्हाला इथे सांगत असताना हिंदू भूमीचं वर्णन म्हणजे नंदनवन म्हणून केलेलं आहे, आणि काश्मीर तिथे हिंदूचं रणकंदन म्हणजे आम्ही हे हिंदू म्हणजे हिंदू भूमीचं जे नंदनवन आहे ते काश्मीर म्हणजे नंदनवन आणि काश्मीर हे एक सारखंच आहे, एक रूप आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला, म्हणून कोणता अलंकार आहे? रूपक अलंकार आहे. कुठे बुडाला तो पलीकडे सोन्याचा गोळा, रूपक अलंकार. दे देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर, म्हणजे मंदिर आणि परमेश्वर किंवा देह किंवा आत्मा हे एक रूप आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला, म्हणून काय असेल तो? रूपक अलंकार असेल. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कड्या कपारी मधोनी घट फुटते दुधाचे. गोव्याच्या भूमीचं आणि नारळ जे आहेत, नारळ आणि मधाचं हे एक रूप, एक सारखेपणा दाखवला, म्हणून काय असेल रे? रूपक अलंकार. हा प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे बघा. अशा थोडस म्हणजे आजपर्यंत हा कधीच प्रश्न आला नाही या वाक्यावर. वरच्या वाक्यावर आलेला आहे, माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कड्या कपारी मधुनी घट फुटती दुधाची. कोणता अलंकार आहे तुमचा? रूपक अलंकार आहे. म्हणजे लहान मूल म्हणजे मातीचा गोळा बघ झाला इथं. मग इथं काय केलेलं आहे? रूप म्हणजे एकरूप असल्याचा भास केला जातो, एकरूप असल्याचं सांगितलंच जातं, तेव्हा कोणता अलंकार होतो? रूपक अलंकार होतो. येते का लक्षात रूपक अलंकार? चल जाऊ पुढच्या अलंकारावर. मग चला पुढचा अलंकार आहे मित्रांनो, अपनवती अलंकार. अपनवती या शब्दाचा अर्थ होतो झाकणे किंवा लपविणे. जेव्हा उपमेय हे उपमेय नसून ते उपमानच आहे किंवा उपमेयाचा निषेध करून उपमानच आहे किंवा उपमेय लपून ते उपमानच आहे असं जिथं वर्णन केलं जाते तिथे अपनवती अलंकार होतो. सोपं सांगतो, अपनवती अलंकार म्हणजे याच्यामध्ये उपमेय आणि उपमान हे दोघे असतात, परंतु याच्यामध्ये उपमेयाचा काय केलाय मित्रा? निषेध केलेला आहे. निषेध केलाय म्हणजेच काय केलेला आहे? नकार केलेला आहे, दिलेला आहे, नकार दर्शविलेला आहे. मग जेव्हा दिलेल्या वाक्यामध्ये नाही काय मित्रा, जेव्हा दिलेल्या वाक्यामध्ये तुला नसून वगैरे असा नकारदर्शक शब्द दिसेल, दिलेल्या वाक्यामध्ये जर तुला नकारदर्शक शब्द दिसेल, कारण निषेध केला म्हणजे कोण येणार आहे? नकारदर्शक शब्द येणार आहे, तेव्हा त्याला काय म्हणायचं? अपनवती अलंकार म्हणायचं. आता कसं आहे बघ, हा आंबा नसून साखरच आहे, म्हणजे आंबा आणि साखर या दोघांची तुलना करत असताना आम्ही आंब्याचा निषेध केला, आंब्याला नकार दिला आणि साखरच आहे असं मानलं, आणि त्यावेळेस आम्हाला नसून हा शब्द आलेला आहे, म्हणून हा कोणता अलंकार असेल? अपनवती अलंकार असेल. हे तुझे ओठ नसून गुलाबाच्या पाकळ्या आहेत, म्हणजे ओठ आणि गुलाबाच्या पाकळ्याची तुलना करताना ते ओठ नाहीत म्हणून सांगितलं आणि काय आहेत म्हणून सांगितलं? उपमेयाचा निषेध केला, उपमेयाचा निषेध केला आणि उपमानच आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कोणता अलंकार होतो रे? अपनवती अलंकार होतो. हे हृदय नसे, नसे नसे बघ इकडे कोणता शब्द आला? नकारदर्शक शब्द आला. हे हृदय नसे परिस्थंदील धगधगते, स्थंदील म्हणजे यज्ञकुंड. मग लक्षात ठेवायचं, नशे या नकारार्थी शब्द आलेला आहे, म्हणून अपनवती अलंकार. न हे वदन बघ न आलेला आहे, पाकळ्या उमलल्या सरोजातील. न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ, बघ इकडे गमे आलेला आहे, जरी गमे आला असलं तरी सुद्धा पहिल्यांदा तुला नकार दर्शवण्याचा बोध झालेला आहे. या वाक्याला लक्षात ठेव, जरी गमे दिसलं मित्रा तरी पहिल्यांदा नकारदर्शक शब्द आलेत. आपण हुतीच अलंकार लिही, याचा तू कोणता अलंकार लिहू नको, उत्प्रेक्ष अलंकार असं उत्तर लिहायचं नाही. येते का लक्षात? ओट कसले देठची फुलल्या परिजातकाची, तरी इथं नकारार्थक शब्द दिसत नाही. अर्थ दिसत नसेल तरी अर्थ समजून घे.
ओट कशाचे? देठची फुलल्या पारिजातकाचे. अरे ते ओट नाहीतच. या शब्दातून अर्थ काय होतंय? अरे ते ओट नाहीतच तर काय आहे? पारिजातकाचे देठ फुलल्यासारखे आहे. म्हणजे आम्ही पुढच्या शब्दाचा काय केला रे? पुढच्या शब्दाला आम्ही उकार दर्शवण्याचा प्रयत्न केला आणि याला नकार दर्शवण्याचा प्रयत्न केला. म्हणून याला काय म्हणायचं? अपनवती अलंकार म्हणायचं. हा याच्या खालचं उदाहरण पाठच करून ठेवायचं, परीक्षेला खूप वेळेस येणार आहे. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी, नोहेच हाक माते मारी कुणी कुटारी. बघ शब्द दिसलाय का? कोण? नोव्हेच. आला नकारदर्शक शब्द. म्हणजे आम्ही म्हटलंय इथे तुलना कोणाची केली? आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी, नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी. म्हणजे ती हाक नाही तर काय आहे? कुणीतरी मारलेली एक घाव आहे मारलेला या अर्थानं. मग हाक नाही असा निषेध केलेला आहे. म्हणून नोहेच या शब्दाने नकार दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणून म्हणायचं याला कोणता अलंकार? अपनवती अलंकार. लक्षात ठेवायचं. आयोग तुम्हाला विचारताना हे आता आपण बोललेलं वाक्य फक्त एवढंच परीक्षेला येतं. इथं कुठेही नकार दिसणार मित्रा, पाठ करून ठेवायचं. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, हे जर वाक्य तुला परीक्षेला आलं तर मग तुला कुठेच या वाक्यामध्ये नकारदर्शक शब्द दिसत नाही, कारण हे खालचे 2 ओळी आयोग परीक्षेला देतच नाही. मग तेव्हा या वाक्यामध्ये खाली कुठेतरी नोय आहे, म्हणजे नकारदर्शक शब्द आहे म्हणून आपण ते अलंकार आहे. मानेला उचलितो बाळ मानेला उचलितो, नाही ग बाई फणा काढून नाग हा डोलतो. म्हणजे नाही हा नकारदर्शक शब्द आलेला आहे. तो बाळाची मान नाही तर नागाचा, म्हणजे त्याचा निषेध केला त्या फण्या कशाचा? मानेचा. आणि आम्ही नागाच्या फड्याचा विचार केला एका गोष्टीचा. म्हणजे उपमेय हे उपमेय नाही तर ते काय आहे म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला जातो रे. उपमान आहे असं प्रयत्न केला जातो. आणि आम्ही उपमेयाला झाकतो किंवा लपवितो. कोणाला झाकतो किंवा लपवितो? या अलंकारामध्ये उपमेयाला झाकतो किंवा लपवितो. म्हणून या अलंकाराला काय म्हणायचं? अपनवती अलंकार म्हणायचं. येते लक्षात? ओके. चल एक अजून पुढचा प्रकार बघू आणि बाकीचे जे तुझे आहेत प्रकार ते नंतर दुसऱ्या लेक्चर मध्ये बघू आपण, कारण आहे मोठा मोठा भाग. अजून एक दुसरा आपल्याला करावं लागेल. हा पुढचा अलंकार आहे अनन्वय अलंकार. इथे आहे अन्वय आणि त्याला जोडलेला आहे अ नावाचा काय आहे मग ते? उपसर्ग. अनन्वय हा शब्द तुझ्या शब्दसिद्धीमध्ये कोणत्या प्रकारात येईल मित्रा? अनन्वय हा शब्द समास घटित प्रकारात येईल. अरे चुकलं. अनन्वय हा शब्द उपसर्ग घटित प्रकारात येईल. समास कुठून आणला मध्येच? कोणता येईल रे? उपसर्ग घटित येईल. कारण अ नावाचा अन्वय या शब्दाला काय लागलेला आहे? उपसर्ग लागलेला आहे. बघ मग म्हणजे तुलना करायचा संबंध येतच नाही. अनन्वय या शब्दाचा अर्थ काय होतो? तुलना करण्याचा संबंध येतच नाही. म्हणजे उपमेयाला दुसरी कशाचीच उपमा दिली जात नाही. म्हणजेच उपमेय हे उपमान हे उपमानच आहे असं जिथं वर्णन केलं जातो. उपमेय हे उपमानच असते असे जिथे वर्णन केले जाते तिथे कोणता अलंकार होतो? अनन्वय अलंकार होतो. म्हणजे किती जरी कोणी कसंही असलं तर त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही. म्हणजे मीपणा, बडेपणा माझ्यासारखं कोणीच नाही असं दाखवण्याचा जर प्रयत्न झाला तर त्याला काय म्हणतो? अनन्वय अलंकार म्हण. येते लक्षात? मीपणा, मोठेपणा, मीच हे असं दाखवण्याचा प्रयत्न झाला की तो अनन्वय अलंकार असतो. कसा आहे मग? झाले बहु, होतीलही बहु, आहेतही बहु, परंतु या सम हाच. मला वाटतं बहुतेक या मोरोपंताच्या ओळी आहेत आणि या मोरोपंताच्या ओळीमध्ये अर्जुनाचं वर्णन केलेलं आहे. कोणाचं? अर्जुनाचं. म्हणजे पाची पांडवामधल्या अर्जुनाचं आहे. आणि त्याचं वर्णन करत असताना सांगितलं की झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, पण पारता तुझ समान तूच. म्हणजे या सम हाच.
म्हणजे याच्यासारखा दुसरा कोणीच नाही, तुझ्यासारखा दुसरा कोणीच नाही म्हटलं ना हे अनन्वय अलंकार असतो. एमपीएससी करणाऱ्या आमच्या एखाद्या विद्यार्थ्याला म्हणायचं तू, अरे तुझ्यासारखं कोणीच नाही म्हणायचं. तू किती परीक्षा दिलास, तू 4-5 मेन्स दिलास, मग तुझ्यासारखा या वर्गामध्ये दुसरं, या लेक्चरमध्ये दुसरं कोणीच नाही. मग त्याच्यासारखं कोणीच नाही असं वर्णन केला रे केला की अनन्वय अलंकार झाला. आलं का लक्षात? मग आहे ताजमहल जगती तो तोच त्याच परी. ताजमहल आहे जगामध्ये पण त्याच्यासारखं कोणीच नाही, त्याच्यासारखा तोच आहे असा अर्थबोध होतो. तेव्हा कोणता अलंकार होतो? अनन्वय अलंकार होतो. या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान, या दानापेक्षा दुसरं कोणी श्रेष्ठ नाही, तर तू जे दान दिलेलं आहे ते दानच श्रेष्ठ आहे असा बोध झाला तर त्याला काय म्हणायचं? अनन्वय अलंकार म्हणायचं. आम्रा खरोखरच तुझ्या सम तूच रम्य, हिची उपमा तिलाच दिली. आई सारखी आईच असते हे 100% खरं आहे बघा. मग याला काय म्हणायचं रे? उपमा अनन्वय अलंकार म्हणायचं. तिच्या सौंदर्याचं वर्णन काय करावं, तिच्यासारखी सौंदर्यवती तीच आहे. वा वा, काय केलं रे इथे? इथं केलेलं आहे तिच्या सौंदर्याचं वर्णन करताना सांगितलं की तुझ्यासारखी सुंदर दुसरी कोणीच नाही, तुझ्यासारखी तूच सुंदर आहेस, तुझ्यासारखी तूच सुंदर आहेस, म्हणजे तिच्याशिवाय दुसरं कोणीच सुंदर नाही. असं आम्ही काय केलं? त्या गोष्टीची तुलना करत असताना त्याच्यापेक्षा वेगळं दुसरं कोणीच नाही, तीच एकदम कशी आहे, एकदम तीच म्हणजे सर्व सत्य अशा अर्थाने आम्ही वापरतो. तेव्हा त्याला कोणता अलंकार होतो? अनन्वय अलंकार होतो. तुझ्यासारखी दिसायला तूच आहेस, या जगामध्ये दुसरं कोणीच नाही तुझ्यासारखं दिसत. मग ज्यावेळेस आम्ही तिचं असं वर्णन करतो की तुझ्यासारखी तूच दिसायला आहेस, फुगून गेली, कोणीच नाही जगामध्ये, तिचं वर्णन तिच्यासारखी तीनच आहे, म्हणजे आम्ही दुसऱ्या कोणालाच वाव दिलेला नाही. तेव्हा कोणता अलंकार होतो रे? अनन्वय अलंकार होतो. कितवा झाला हा? 5वा प्रकार झाला. जवळपास तुम्हाला हे 5 आणि ते 3 8 प्रकार झाले. मग 8 प्रकारामध्ये फक्त त्या पहिल्यांना का जास्त वेळ लागला? तर त्यांना उपप्रकार होते. आता इथून पुढे फास्ट होईल. साधारण अजून जवळपास 12 ते 13 प्रकार आपल्याला बघायचे. ते बघू आपण पुढच्या नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत इथंच थांबू. धन्यवाद.